जय शिवराय मित्रांनो. ग्रामीण भागामध्ये एक गुंठा जमीन खरेदी करता येते का, विचारला गेलेला एक महत्वाचा असा प्रश्न. आणि याच्याच उत्तर दाखल याच्या संदर्भातील काही कायदे नियम आहेत का, असेल तर जमीन घेता येते, कशासाठी घेता येते, त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा, परवानगी कोण देतं, याच्या संदर्भातील एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून शहरी भागासाठी, नागरी भागासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केलेला आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये 20 गुंठे जिरायत आणि 10 गुंठे बाग आहेत, हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार 10 गुंठ्याच्या खालील खरेदी होत नाही. मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून 14 मार्च 2024 रोजी काही विशेष कारणासाठी जमीन तुकडे गुंठ्यामध्ये खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. 14 मार्च 2024 रोजीच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना विहीर असेल, शेतरस्ता असेल किंवा इतर काही कारणास्तव गुंठ्यामध्ये जमीन घेता येते. मित्रांनो, याच्या संदर्भातील 14 मार्च 2024 हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी राजपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता. हे राजपत्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा गॅजेट महाऑनलाईनच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. महसूल व वन विभागाची अधिसूचना महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकड्या पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत 14 मार्च 2024 हे राजपत्र ही अधिसूचना आहे. ही अधिसूचना आपण या ठिकाणी पाहू शकता. आता याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे. शेतरस्त्याची व्याख्या काय, शेतीच्या कामासाठी वापरला जाणारा रस्ता, विहिरीची व्याख्या दिलेली आहे. विहीर कशा प्रकारे, बोगदा किंवा जे काही निष्कासन विहीर, इतर बऱ्याच विहिरीचे जे प्रकार आहेत ते सांगितलेले आहेत. आणि याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेले आपण पाहू शकता. जर जिल्हाधिकाऱ्याकडे त्या व्यक्तीनं, त्या शेतकऱ्यानं जर अर्ज केला तर संबंधित कुळ वहिवाट कायद्याच्या आणि महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 याच्या तरतुदींना शेतजमिनीच्या हस्तांतरित निर्बंधाशी संबंधित असतील तिथवर आणि या नियमात विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून धारण जमीन किंवा यथास्थिती त्याचा भाग असल्यास या क्षेत्राला, कोणत्या क्षेत्राला, जर विहिरी करता जमिनीची आवश्यकता असेल तर 1 गुंठा, 2 गुंठा, 4 गुंठा, 5 गुंठा विहिरीची जी जागा असेल ती जागा विहिरीसाठी आवश्यक असेल तर, जर शेतरस्त्याकरता जमिनीची आवश्यकता असेल तर, आता शेतपानंद रस्ते योजना राबवली जाणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची 1 गुंठा, अर्धा गुंठा जमीन या रस्त्यामध्ये जाऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये ती जमीन अधिग्रहित करण्यासाठी, त्याच्यावरती शासनाचा हक्क चढवण्यासाठी, जर सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेली लगतची जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर, 9 गुंठा असेल, 8 गुंठा असेल, 2 गुंठा असेल, 4 गुंठा असेल, आणि ज्या काही जमीन शासनाच्या अनुदानावरती दिल्या जातात, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना असेल किंवा आदिवासीचं सबळीकरण योजना असेल, अशा योजनेच्या अंतर्गत सुद्धा याचा लाभ होणार आहे. आणि जर व्यक्तिगत लाभार्थ्यासाठी केंद्र किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी जर घरकुलाला सुद्धा 1 गुंठ्या, 2 गुंठ्याची जर जागा असेल तर, यासाठी काय करायचंय, विहिरी करता अशा जमिनीच्या हस्तांतराचा अर्ज, याच्या अर्जाचा नमुना मी तुम्हाला दाखवणार आहे. तो अर्ज, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता, भूजल सर्वेक्षण विभागाचं नाहरकत प्रमाणपत्र, विहीर खोदण्याची परवानगी, अशा प्रकारचे कागदपत्र जोडून त्याच्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. विहिरी करता अशा प्रस्तावित जमिनीचा प्रस्तावित खरेदीदारानं किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असेल. जिल्हाधिकारी विहिरी करता कमाल 5 आर पर्यंत क्षेत्र असलेल्या, म्हणजे जास्तीत जास्त 5 गुंठ्यापर्यंत ती जमीन विहिरीच्या नावावरती घेता येणार आहे. आणि अशा जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशी नोंद जमिनीच्या सातबारा उतारावरती शेरा म्हणून राहणार आहे. म्हणजे त्या गुंठ्याचं जरी खरेदी विक्री झाली तरी त्याच्यावरती हा शेरा या ठिकाणी पडणार आहे. शेतरस्त्यासाठी जर जमीन असेल तर जमीन हस्तांतरित करण्याचा अर्जाचा नमुना मी तुम्हाला दाखवतो. त्यात प्रस्तावित शेतरस्ता ज्या रस्त्याला जोडण्यात येणार आहे, विद्यमान रस्त्याचा तपशील, ही माहिती असावी लागणार आहे. शेतरस्त्यासाठी अशा जमिनीचा प्रस्तावित खरेदीदारानं शेतरस्त्याचा वापर करण्याचे प्रस्तावित असलेल्या जमिनीलगत किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असावं, म्हणजे त्या बाजूला त्या शेतकऱ्याची जमीन असणं आवश्यक आहे. जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त केल्यानंतर ज्या जमिनीवर शेतरस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीचा किंवा लगतच्या विद्यमान जमिनीच्या रस्त्याच्या असलेल्या जोडणीचा भूसनिर्देशांकाच्या अंतर्भाव असलेला तहसीलदाराचा अहवाल मागवतील आणि त्या आधारे ती जमीन खरेदी विक्री करता येणार आहे. अशा जमिनीच्या विक्री खतानंतर नजीकच्या जमीन धारकाच्या वापराकरता शेतरस्ता खुला राहील, अशा प्रकारची नोंद सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये केली जाणार आहे. याच्यानंतर जे काही हे भूनिवाडीचे प्रकरण असतील, ज्याच्यामध्ये अधिग्रहणाची प्रकरण असतील, त्याच्यामध्ये सुद्धा ही जमीन करता येणार आहे. आणि ग्रामीण घरकुलासाठी असेल तर प्रत्येक लाभार्थ्याला कमाल 1000 चौरस फुटापर्यंत अशा जमिनीचं हस्तांतरण करण्यास मंजुरी
दिली जाणार आहे. व्यक्तिगत लाभार्थ्याकरता केंद्र आणि राज्य घरकुल योजनेच्या प्रयोजनात आवश्यक असलेल्या जमीन काय हस्तांतराला जर अशा जमिनीवर निवासी वापर अयोग्य असेल तर ती मंजुरी दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी अशा मंजुरी आदेशामध्ये नमूद केलेल्या योजनेच्या हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित केलेल्या जमिनीचा भूसरनिर्देशांकाचा समावेश असेल अशा जमिनीच्या विक्री खतासोबत जिल्हाधिकाऱ्याच्या मंजुरी आदेश या ठिकाणी जोडण्यात येणार आहे. अर्जदाराला विहीर शेतरस्ता बांधल्यानंतर जमीन जिल्हाधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने आणखी केवळ त्याच वापरासाठी हस्तांतरित करता येणार आहे. हे या ठिकाणी काही नियम त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि अशा नियमाच्या अधीन राहून या नमुना 12 चा जो अर्ज आहे ज्याच्यामध्ये विहिरीसाठी शेतरस्त्यासाठी अथवा ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासाठी ही जमीन घेता येणार आहे. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी प्रति ज्या शेतकऱ्याला खरेदी करायची त्याचं नाव, जमीन विकणाऱ्या व्यक्तीचं नाव, जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव, जमिनीचं वर्णन, गावात गट नंबर, सर्वे नंबर, विहीर असेल तर विहिरीसाठी किती प्रस्तावित विहिरीचा व्यास आहे, शेतरस्ता असेल तर शेतरस्त्याची ती पूर्ण माहिती, घरकुल असेल तर घरकुलाची माहिती आणि त्याच्यासोबत ही सांगितलेली कागदपत्र या ठिकाणी जोडून हा अर्ज करावा लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक कायदा आहे. 14 मार्च 2024 चा हा कायदा आहे आणि याच कायद्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी गुंठ्याच्या खरेद्या करता येतात. विहिरीसाठी जास्तीत जास्त 5 गुंठे, क्षेत्रसाठी आवश्यक असेल तेवढी जागा आणि घरकुलासाठी 1 गुंठा अशा प्रमाणामध्ये या जागाची खरेदी करता येते. तर मित्रांनो, विचारला गेलेला एक महत्वाचा प्रश्न आणि त्याचं हे उत्तर होतं. धन्यवाद.